नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 13 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे आजचा. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच नवी दिल्ली. तर भारताची राजधानी असणारे नवी दिल्ली हे शहर, या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 ही आयोजित करण्यात आलेली आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे आयोजन कोणी केले होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे आयोजन केले होते ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च यांनी केलेले आहे. ओके. तर बघा, या परिषदेमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य धोरणांवर चर्चा करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी शिखर ज्याचं नाव आहे नेवाडो ओजस डेल सलाडो सर करणारी दुसरी भारतीय महिला कोण बनली आहे? ओके. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अर्पिता पात्रा. तर अर्पिता पात्रा ही नेवाडो ओजस डेल सलाडो सर करणारी दुसरी भारतीय महिला बनलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, जगातील सर्वात उंच ज्वालामुखी शिखर ज्याचं नाव आहे नेवाडो ओजस डेल सलाडो ही सर करणारी दुसरी भारतीय महिला ही अर्पिता पात्रा बनलेली आहे आणि त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू येथे प्राध्यापक आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, त्यांनी 6 मार्च 2026 रोजी 6893 मीटर उंचीचे नेवाडो ओजस डेल सलाडो हे शिखर सर केलेले आहे आणि त्यामुळे हे त्या शिखर सर करणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, नेवाडो ओजस डेल सलाडो याबद्दल माहिती बघूयात. हे जगातील सर्वात उंच ज्वालामुखी शिखर आहे आणि त्याची उंची आहे 6893 मीटर. बघा, याचे स्थान कुठे आहे? तर बघा, चिली अर्जेंटिना सीमेजवळील अँडीज पर्वतरांग यामध्ये याचे स्थान आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर बघा, निर्भया निशा हा जो उपक्रम आहे तो केरळ राज्य सरकारने नुकताच सुरू केलेला आहे. ओके, लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो उपक्रम आहे तो महिलांच्या रात्रीच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेला आहे. ओके. तर बघा, रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेमध्ये महिलांना तातडीची पोलीस मदत देणे हा यामागचा उद्देश असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. यामध्ये 112 हेल्पलाईन, POL ॲप, SOS बटन, रात्रीची विशेष पोलीस गस्त यांचा समावेश असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. देवभूमी कुटुंब विधेयक 2026 कोणत्या राज्य सरकारने सादर केले आहे? तर बघा, देवभूमी कुटुंब विधेयक 2026 जे आहे ते उत्तराखंड या राज्य सरकारने सुरू केलेले आहे. ओके, म्हणजे सादर केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. देवभूमी कुटुंब विधेयक 2026 हे जे आहे ते उत्तराखंड या राज्य सरकारने सादर केलेले आहे आणि या विधेयकाचा उद्देश काय असणार आहे? तर राज्यातील कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास सुनिश्चित करणे आणि विशेषतः महिलांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना संरक्षण देणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. कर्नाटक स्थित कैगा जनरेटिंग स्टेशन या भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? ओके. तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच R.M. नाचम्माई. ओके. तर R.M. नाचम्माई असे यांचं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा, त्या कैगा जनरेटिंग स्टेशन युनिट 3 आणि 4 चे संचालन पाहतात. ओके, आणि त्या भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. ओके, पहिल्या महिला असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. ICC T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूला सामनावीराचा किताब मिळाला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच जसप्रीत बुमराह. तर जसप्रीत बुमराह या क्रिकेटरला ICC T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा किताब भेटलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नुकत्याच या स्पर्धा भारताने जिंकलेल्या आहेत. ओके, ICC T20 विश्वचषक 2026 जो आहे तो भारताने जिंकलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे न्यूझीलंड हा देश.
चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर एकूण 25,000 रुपयाची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो निर्णय आहे तो कशासाठी घेण्यात आला आहे, तर राज्यातील घटणारा जन्मदर म्हणजेच फर्टिलिटी रेट वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. सेबीने मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी कोणते टूल वापरले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए सुदर्शन असं या टूलचं नाव आहे. तर बघा, सेबीने मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टवरती लक्ष ठेवण्यासाठी सुदर्शन या नावाचे टूल वापरलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. सेबी म्हणजे काय? तर बघा, सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, तर बघा, ही भारतातील भांडवली बाजाराचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे. ओके, लक्षात असू द्या. तर बघा, हे जे सुदर्शन टूल आहे ते AI आधारित मॉनिटरिंग सिस्टीम आहे. तर बघा, याच्या मदतीने सोशल मीडियावर होणारे फेक इन्व्हेस्टमेंट सल्ले, अफवा आणि बाजाराला प्रभावित करणाऱ्या पोस्ट शोधल्या जातात. आणि याचा उद्देश काय असणार आहे, तर गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि शेअर बाजारातील पारदर्शकता वाढवणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच रविशंकर प्रसाद. तर रविशंकर प्रसाद यांची लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, डिजिलॉकरवर नियामक चौकटीचा आढावा घेणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख कोण बनले आहेत? तर बघा, डिजिलॉकरवर नियामक चौकटीचा आढावा घेणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख बनलेले आहेत अजय साहनी. ओके, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच अजय साहनी हे डिजिलॉकर नियामक चौकटीचा आढावा घेणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे मुख्य प्रमुख बनलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, याबरोबर आपण आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न होते ते संपूर्ण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.